नमस्कार, शुभ सकाळ। आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते। तर आज ना माझी सगळी कामं म्हणजे डबलच झाली असं तुम्ही म्हणू शकता। आणि मी का कोणाला कामं सांगितली असं मला आज झालं। मी शक्यतो मला ज्या काही गोष्टी पाहिजे असतात म्हणजे फळं वगैरे ती मी स्वतःच येताना घेऊन येते, पण माझ्या लक्षात नाही राहिलं आणि मी म्हटलं नंतर मला आठवलं की अरे आपण कलिंगड आणायला पाहिजे होतं। तर मी सचिनला सांगितलं की तू एक कलिंगड घेऊन ये, पण अगदी छोटं आण, म्हणजे खूप मोठं आणू नकोस। एक 60 रुपयापर्यंत जे काही बसेल 2 किलो वगैरे तेवढंच तू घेऊन ये, त्याच्यापेक्षा जास्त घेऊन येऊ नकोस। आणि तो घेऊन आला तर एवढं मोठं कलिंगड घेऊन आलाय की जे आम्हाला तर 2 वेळेस खाऊन पण जास्त दिवस उरेल। मग ते फ्रीजमध्ये ठेवून मग त्याला पाणी सुटतं आणि मग तेवढी अशी टेस्ट पण लागत नाही त्याला खायला। पण आता आणलंय बघा, आणि मग मला असं आन्सर मिळालं की अरे मी जरी नसतं आणलं तरी पण तू बोलून दाखवलं असतंस की अरे तुला कुठेच नाही मिळालं, तुला तेवढं शोधून नाही मिळालं, आणि जरी मी आता आणलंय तरी पण तू बोलून दाखवतेस। तर बरोबर आहे, समोरच्याची बाजू पण अशी असू शकते, पण मला असं वाटतं त्याच्यापेक्षा मीच ते केलं असतं तर खूप बरं झालं असतं। एवढं मोठं कलिंगड आता खायचं एका वेळेस म्हणजे खूप हे होतं। तर ठीक आहे, पण आता काय करणार, आणलंय तर। त्याच्यानंतर मी येताना चिक्कू घेऊन आलेली आणि मला ना चिक्कू किलोवर मिळाले आणि अगदी मोठे मोठे मिळाले, म्हणून मग मी 1 किलो घेतले, 50 रुपये किलो मिळाले। आणि केळी मी आणली, केळ्याची म्हटलं आपण कापं करू, बरेच दिवस नाही केलं, आणि 20 रुपयाला मला 2 मिळाले। नाहीतर ॲक्च्युली एकत्र घेतली ना आपण कधीतरी, म्हणजे 50ची वगैरे घेतली तर मग 20ची 3 किंवा 50ची 6 वगैरे अशी मागून घेऊ शकतो। त्याच्यानंतर मी त्याला सांगितलेलं कामं करायच्या आधी, म्हणजे मी यायच्या आधी, म्हणजे माझी कामं सुरुवात करायच्या आधी मी म्हटलं तुला वेळ आहे तर थोडासा नारळ फोडून ठेव। तर नारळ पण बघा त्याने कसा फोडून ठेवला आज, म्हणजे खरंच म्हणजे उलटाच फोडला गेलाय बघा। आणि हा तर असा वाकडा फोडला गेलाय ते तर सोडाच, पण याला ना पण मधून पण पूर्ण चीर गेलीये, पूर्ण म्हणजे तडा गेलाय। तो वेळीवर कापताना अगदी म्हणजे खूप अगदी हळूहळू कापावं लागेल, म्हणजे आपलं खोबरं किसावं लागेल मला, म्हणजे अगदी लक्ष देऊन। नाहीतर मग म्हणजे मला असं वाटतं कधीतरी आपण जेव्हा घाई असते आपल्याला कामांचं, थोडंसं असं वाटतं की कोणीतरी मदत करावी, आणि तेव्हा कोणाला काम सांगितलं ना की नेमकं असं उलटं होऊन जातं। तुमच्या बाबतीत असं कधीतरी झालंय का, मला नक्की कमेंट करून सांगा। तर कामांना सुरुवात करते, म्हटलं आपण कुकर लावून घेऊ। आणि मी काय केलं, थोडीशी जी कैरी होती ना माझ्याकडे, अगदी थोडीशी होती, तर मी थोडीशी ती कैरी होती ती म्हटलं कापून घेऊ। थोडीशी कैरी मी जेव्हा आता वरण लावलंय कुकरला त्याच्यात टाकली आहे मी, आणि थोडीशी जी कैरी होती ती म्हटलं चला असंच त्याचं नुसतं लोणचं करू। लोणचं केलेलं आहे आपल्याकडे फ्रीजमध्ये, पण मी म्हटलं आता ही अर्धी कैरी ठेवून काय करावं, म्हणून आता एका वेळेस होऊन जाईल म्हणून ते लोणच्यासाठी बारीक कापून ठेवली। फळं जिथे होती तिथे ठेवून घेते, कलिंगड मी ठेवून घेते, आणि केळी मात्र मी इथेच ठेवणार आहे कारण केळी मला आता वापरायची आहेत। तर आज मार्केटमध्ये म्हणजे जिथे आम्ही माटुंग्याला जातो तर तिथे गेल्यानंतर ना बऱ्याचशा गोष्टी आणल्या जातात। तिथे खायचे पदार्थ खूप छान मिळते, मूग डाळीची कचोरी खूप सुंदर मिळते। तर तिथे गेलो आम्ही कधीतरी महिन्यातनं, 1.5 महिन्यातून वगैरे, असं 2 महिन्यातून कधी जेव्हा जाणं होतं, म्हणजे तिथे जाणं एवढ्यासाठीच होतं की मला जेव्हा काही माझं सामान घ्यायचं असतं बेकिंगमध्ये तर तेव्हाच मी तिथे जाते, म्हणजे माटुंगा सायन वगैरे साईडला। तर तिथे गेली की मग हे सगळ्या गोष्टी होतात। तर मग मूग डाळीची कचोरी सचिनला खूप आवडते म्हणून मग ती आम्ही 1/2 किलो घेतली, आणि त्याचबरोबर मग मी माझ्या छोट्या मोठ्या गोष्टी ज्या होत्या त्या पण बऱ्याचशा गोष्टी घेतल्या, त्या तुम्हाला मिनी ब्लॉगमध्ये बघायला मिळाल्या असतील, आणि त्या आता मी पूर्ण डिटेलमध्ये तुमच्याबरोबर शेअर करते की मी एक्झॅक्टली तिथून काय काय घेऊन आलेली। तर थोडीशी जिलेबी पण घेऊन आलेली, तिथे जिलेबी खूप छान मिळते, आणि ती जिलेबी आहे ना अगदी छोटी छोटी आहे बघा, बारीक बारीक, आणि याच्यामध्ये ना पाक जास्त मुरला जात नाही, त्याच्यामुळे ना ती अगदी कमी गोड असते। म्हणजे असं नाही की खाल्ल्यानंतर खूप गोड 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 अशी लागत नाही अजिबात। त्याच्यामुळे इथे गेलो की आम्ही जिलेबी पण आणतो, आणि 100 ग्रॅमच घेतो। 100 ग्रॅममध्ये बघा ना किती आली आहे, आणि छोटी छोटी असल्यामुळे ती वजनाला खूप जास्त म्हणजे झाली आहे, त्याच्यामुळे खूप आली आहे। म्हणजे माझा हा छोटा जो काचेचा डब्बा आहे तो जवळपास ऑलमोस्ट वरपर्यंत भरलाय, आणि ही तुम्ही 1 खा 2 खा किंवा 5 जरी खाल्ला ना तरी असं खूप गोड लागत नाही। त्याच्यामुळे ही आम्ही तिथे गेलो की घेतो, आणि वरतून ना त्याच्यावरती थोडंसं असं बदामचे काप, पिस्ताचे काप पण वरतून टाकलेले होते, त्याच्यामुळे त्याचा लुक अजून छान दिसत होता। तर आता आपण बघूया की मी काय काय घेऊन आली। तर मी माटुंग्याला गेली ना की तिथे मेन घेऊन येते म्हणजे मी ते पापड, आणि पापड मला तिकडेच एक शॉप आहे तर त्यांच्या शॉपमध्ये बरीचशी अशी पापडची व्हरायटी असते, आणि वेगवेगळ्या प्रकारचे असे कुरमुरे, लाया किंवा चिवड्यासाठीचे वेगवेगळे ऑप्शन्स खूप चांगले चांगले मिळतात। तर हे गव्हाच्या पिठाचे जसे आपण पफ मिळतात ना, कुरमुरे मिळतात, तसे हे गव्हाचे आहेत।
तर हे पण मी घेतले. याचा चिवडा खूप छान होतो, म्हणजे ह्याच्यामध्ये काहीच जास्त टाकायची गरज नसते आपल्याला, फक्त कढीपत्त्याची फोडणी दिलेली तरी छान होतात. मला रोज पेटल लागणार होते तर ते पण मी घेतले बघा, ड्राय रोज पेटल. तिथे खूप अगदी त्या शॉपमध्ये खूप, म्हणजे ते फक्त ड्रायफ्रूटचं शॉप आहे आणि तिथे अगदी छान मिळतात. मी खूप जास्त एकदम घेऊन येत नाही रोज पेटल, कारण ते स्टोअर करायला मग थोडासा त्याचा ना कलर खूप नंतर उडत जातो, त्याच्यामुळे मी थोडासाच घेऊन येते, थोडे जेवढे पाहिजे तेवढे. आणि हे मी 50 रुपयाचे आणलेले, 50 रुपयाचं एक पॅकेट झालेलं. तर मला जे 1-2 वेळेस यूज होतील एवढेच मी घेऊन आलेले. जेव्हा पाहिजे असतील तर मी ऑर्डर करते, कधी जास्त ऑर्डर असेल तेव्हा ते पण घरपोच पण देतात, मग मी कधीतरी घरी ऑर्डर पण करते कधी. तर हे छोटे मिनी पापड आणलेले, हे पण असे खिचिया पापड जे असतात ना तसे होते, आणि त्याच्याच मध्ये मी मोठे पापड पण घेऊन आलेली. त्याचे असे रोस्ट करून छान असा मसाला पापड, याची टेस्ट खूप वेगळी लागते. जो आपण उडदाच्या डाळीचा जो पापड असतो ना त्याच्यापेक्षा या पापडाचा जो मसाला पापड असतो ना तो अगदी छान लागतो, त्याची टेस्ट काही वेगळीच लागते. तर आता तिथे गेलेली तर आणायचे म्हटलं हे घेऊया. मला ॲक्च्युली पोह्याचे पापड घ्यायचे होते, पण पोह्याचे पापड तिथे अवेलेबल नव्हते. ॲक्च्युली अलिबाग वगैरे साईडला ना पोह्याचे पापड, त्याच्यानंतर तांदळाच्या कुरडया हे खूप छान मिळतं. जर तुमच्यापैकी कोणी अलिबागचं असेल आणि तुम्हाला माहिती असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा की असे कोण, किंवा तुमच्यापैकी कोणी जर असे अलिबाग स्पेशल ज्यांच्याकडे अवेलेबल असतील पापड पोह्यांचे किंवा कुरड्या वगैरे, तर मला नक्की कमेंट करून सांगा, मला ते घ्यायला खरंच खूप आवडतील. तर हे आहेत आपले जे पोहे असतात ना, त्याचा आपण चिवडा करण्याच्या आधी तेव्हा भाजून घेतो ना, तशा पद्धतीचे हे ऑलरेडी रोस्ट केलेलेच असतात, तर ते पण मी घेतलेत. हे सगळे चिवड्याचे प्रकार म्हणजे बनवण्यासाठी म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत. तर ते कशा प्रकारे मी बनवते ते तुम्हाला येणाऱ्या व्लॉगमध्ये बघायला मिळेल. या संडेला मी हे सगळे चिवड्याचे प्रकार वेगवेगळे ट्राय करणार आहे. आणि आता मुलांचे, जसं मी म्हटलेलं गेल्या व्लॉगमध्ये पण तुम्हाला, वेकेशन्स वगैरे चालू आहे आणि संध्याकाळच्या टी टाईमसाठी हा बेस्ट ऑप्शन असतो की आपण अशा वेगवेगळ्या प्रकारचे स्नॅक्स घरच्या घरी करून खाऊ शकतो. आणि ते खरंच खूप छान असतात की म्हणजे आणि सगळ्यांना आवडतात. इथे थोडं माझं काही बेकिंगचं मटेरियल होतं, ज्याच्यामध्ये चॉकलेट्स होते, त्याच्यानंतर रोज पेटल म्हणा, त्याच्यानंतर राईस क्रिस्पी आणि इसेन्स वगैरे असं बरंच काय काय होतं सगळं. आता याच्या व्यतिरिक्त पण मी अजून जास्त सामान आणलंय, पण ते काही मी आता तुम्हाला दाखवलं नाही, कारण ते बॉक्सेस वगैरे होते आणि ते खूप जास्त असे मोठे होते. आणि तिथे गेलं ना की अजून काहीतरी, म्हणजे जे घ्यायचं असतं ना त्याच्यापेक्षा पण एक्स्ट्राचं काही ना काहीतरी घेणं होतं, कारण प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी वेगळं तिथे दिसतच असतं. तर आता हे तर झालं जे काही मी घेऊन आले ते. आता करायची जेवणाची सुरुवात. तर शेवग्याच्या शेंगा ज्या मी सोलून ठेवलेल्या त्याची भाजी करायची, अगदी साधी सिंपल विदाऊट वाटपाची ही भाजी असते आणि ती पटकन होणारी असते, म्हणजे फक्त कांदा टमॅटोवर परतलं की आपली भाजी तयार होते. तर ज्या अगदी ज्या लांब लांब आहेत ना त्या मी तशाच ठेवल्यात शेंगा, ज्या थोड्या थोड्या बारीक अशा आहेत, छोट्या आहेत ना, त्याची मी आता भाजी करणार आहे. तर मी निवडून घेतल्यात बघा, आणि बाकीच्या मी तशाच पॅक करून फ्रीजमध्ये ठेवून देईन. आता इथे फोडणीसाठीचं जे लागणारं आहे म्हणजे टमॅटो आहे, कांदा आहे, कोथिंबीर आहे आणि लसूण खूप जास्त लागणार आहे मला, कारण मला वरणासाठी पण लसूण वापरणार आहे मी आणि भाजीसाठी पण लसूण लागणार आहे. कारण जे आंब्याचं वरण केलेलं आंब्याच्या म्हणजे आंबा टाकून कैरी टाकून, तर ते पण ॲक्च्युली तुमच्याबरोबर शेअर करायची होती, पण मी ते शूट करायला माझ्याकडनं राहून गेलं. तर येणाऱ्या ब्लॉगमध्ये मी नक्की शेअर करेन कैरी घालून केलेली डाळ. तर त्याच्यासाठी फोडणीला मला हे हवं होतं, लसूण हवी होती आणि भाजीला पण लागणार होती, म्हणून मग मी एकत्र सोलून घेतली. फोडणीसाठी मी राई टाकलंय, भरपूर असा लसूण टाकलेला आहे. लसूण छानपैकी आपला परतून झाला की याच्यामध्ये आपण कांदा ॲड करणार आहोत आणि कांदा छानपैकी परतून झाला की तुम्हाला माहिती आहे मी टमॅटो आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये मीठ ॲड करून ते छानपैकी एकत्र शिजवून घेते. म्हणजे कांदा आणि टमॅटोला छान अगदी मीठ लागलं जातं आणि कांदा आणि टमॅटोला मीठ अगदी छान लागलं ना की ते सगळ्या भाजीमध्ये जेव्हा कांदा आणि टमॅटो मिक्स होतो तेव्हा आपल्या भाजीला पण टेस्ट खूप छान येते. म्हणून मी शक्यतो मीठ हे कांदा टमॅटोमध्येच टाकते. त्याचबरोबर कोथिंबीर पण मी आता टाकते. त्याच्यानंतर आपला घरचा जो मालवणी मसाला आहे तो मी याच्यामध्ये 1 चमचा टाकणार आहे. तुमच्याकडे जर मालवणी मसाला नसेल तर तुम्ही साधी लाल मिरची पावडर टाका आणि त्याचबरोबर थोडीशी धणाजिरा पावडर तुम्ही टाकली की खूप छान अशी टेस्ट येते त्याला. तर मी हा मिक्स न करता आता डायरेक्टच याच्यावरती शेंगा आणि बटाटा, एकच बटाटा घेतलेला मी छोटा, तो याच्यामध्ये ॲड करते. थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं अर्धा पेल्यापेक्षा पण कमी पाणी ॲड करायचं.
शेंगा अगदी पटकन शिजतात, त्याच्यामुळे खूप काही जास्त त्याला पाणी लागत नाही. आणि आपले बटाटे पण आपण बारीक त्याचे फोडी केलेत, त्याच्यामुळे त्याला पण काही शिजायला जास्त वेळ लागणार नाही. आणि ह्याच्यावर तर झाकण ठेवायचं आणि आपण भाजी शिजायला ठेवू. आता एका साईडला मी माझी चपातीची तयारी करून घेते. कुकर पण माझा एका साईडला लावायचा आहे मला. आणि खोबरं माझं किसून झालेलं आहे. तो खोबरं स्टोअर करण्यासाठी माझा जो कंटेनर होता जो प्लास्टिकचा, तो पण ॲक्च्युली माझ्याकडनंच तुटला गेला. तर असो तो प्लास्टिकचाच होता आणि तो मला रिप्लेस पण करायचा होता. म्हणून मग आता जो काही कंटेनर आहे हा स्टीलचा, तर म्हटलं आपण हाच यूज करू आणि मग बघू आता कुठला जेव्हा दुसरा कंटेनर येऊ तेव्हा रिप्लेस करूया. तर याच्यातलं थोडं खोबरं जे आहे ते मी भाजीसाठी आणि थोडंसं वरणासाठी म्हणून मी थोडंसं खोबरं बाजूला काढून ठेवलंय. अगदी थोडं थोडं टाकायचं, खूप जास्त आपल्याला टाकायची गरज नाही खोबरं. फक्त थोडंसं वरून नावाला असलं ना की म्हणजे भाजी झाली असं आम्हाला वाटतं. म्हणजे आमच्याकडे बऱ्याच वेळा वरतून कातून खोबरंच टाकलं जातं भाजीला जेव्हा वाटप नसतं तेव्हा. आणि बऱ्यापैकी सगळ्याच भाजींना कातून खोबरं टाकलंच जातं. आणि नारळ तेवढा वापरला जातो आमच्याकडे, थोडा थोडा म्हणजे थोडा थोडाच, अगदी खूप जास्त असं नाही. तर इथे मी पीठ मळून घेते, चपात्या करायच्या आहेत मला. तर मला ना ॲक्च्युली आता सध्या आता मी संध्याकाळचा विचार करते की भाकऱ्या थापून बऱ्याच वेळा शिकायच्या राहतात माझ्या, म्हणजे त्या मला जमत नाहीये. तर त्या थोड्या थोड्या मला करायचा प्रयत्न करायचा आहे मला. तर तुमच्याकडे काही म्हणजे ट्रिक असतील त्या भाकरी भाजण्यासाठीच्या किंवा थापण्यासाठीच्या, तर मला नक्की कमेंट करून सांगा. तर इथे आपली भाजी बघा तयार झालेली आहे. आता याच्यामध्ये मी थोडंसं खोबरं, म्हणजे मी जे थोडंसं काढून ठेवलेलं त्याच्यातलं थोडं खोबरं मी याच्यात टाकलं आहे आणि थोडंसं वरणामध्ये मी ॲड केलेलं आहे. वरून कोथिंबीर टाकायची, मिक्स करायची आणि आपली ही भाजी तयार झालेली आहे. आता भाजी तयार झालेली आहे. त्याच्यानंतर आता मला एका साईडला करायची कापं, जी केळ्यांची कापं करायची. ती थोडीशी एक जरी केळ्याचा काप केला ना तरी भरपूर होतात केळ्याची कापं. आणि 2 केळ्याची केली तर कितीतरी होतील. आणि हे 10 रुपयाचा अगदी चांगली अशी भाजी म्हणू शकता तुम्ही तोंडी लावण्यासाठी, किंवा नुसती कच्च्या केळ्याची भाजी केली ना तरी खूप छान होते. तर मी आता ना ही सोलून घेते कच्ची केळी. तर बघा विळीवर पण सोलू शकतो आपण, पण चाकूने पण अगदी छान सोलली जाते. ज्यांना सवय नसेल तर थोडंसं तुम्ही तेल लावून घ्या, नाहीतर हात काळे होतात कधी कधी, किंवा आपला जो सुरी असते ना ती पण काळी काळी होते. तर त्या लावण्याच्या आधी तुम्ही थोडंसं तेल लावून घ्या हाताला किंवा सुरीला आणि मग तुम्ही कापा. आणि मग आपण साल सोलून घ्यायचं आणि अगदी तुम्हाला जसं लांब हवं असेल तर लांब कापा, किंवा मग पातळ बारीक कापायचं असतील तर लांब लांब मध्ये चिरून पण तुम्ही करू शकता. तर मी मध्ये त्याला कापलंय आणि अशा पद्धतीने करून घेतलं. आणि भरपूर कापं झाली आहेत बघा. एका केळ्याची मी थोडीशी पातळ केली आहेत, म्हणजे पातळ थोडीशी कुरकुरीत खायला मला आवडतात. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही थोडीशी जाडसर ठेवून पण करू शकता. आता याच्यासाठी मी याच्यामध्ये हळद, थोडंसं मीठ, थोडासा लाल मिरची म्हणजे मसाला टाकलाय, जो आमचा घरचा मालवणी मसाला आहे तो, थोडीशी धण्याची पावडर टाकलेली आहे आणि थोडा लिंबाचा रस पिळला मी. ॲक्च्युली मला लिंबूचा रस सगळ्या कापांमध्ये आवडतो, म्हणजे बटाट्याच्या केल्या ना तरी पण त्याच्यात मला असं लिंबू पिळून आवडतो. सुरणाची केली तर त्याच्यामध्ये पण आवडतो. ॲक्च्युली आम्ही बऱ्याच वेळा कोकमाचा आगळ टाकतो, पण मी तुम्हाला मागे सांगितलेलं की माझा कोकमाचा आगळ संपला आहे, माझ्याकडे नाही आहे. तर आता जेव्हा गावी जाणं वगैरे होईल तेव्हाच तो आणला जाईल. इतक्यात काय तो आता नाही आहे, मग त्याला रिप्लेसमेंट म्हणून मी लिंबूच वापरते. आणि फ्राय करण्यासाठी मी पॅन गरम करायला ठेवला एका साईडला. आणि इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये बारीक रवा ॲड केलेला आहे. आणि मी मीठ वगैरे त्याच्यामध्ये काहीच किंवा मसाला वगैरे एक्स्ट्रा त्या पिठामध्ये काहीच ॲड केलेलं नाही आहे. तांदळाच्या पिठातलं आणि रव्याचं जर तुम्ही प्रमाण म्हणाल ना तर 1 चमचा जर तुमचा तांदळाचं पीठ असेल तर 1/2 चमचा तुम्ही बारीक रव्याचं प्रमाण घ्या. म्हणजे खूप जास्त असा बारीक रवा घेऊ नका, कारण जेव्हा आपण भाजतो ना पॅनमध्ये, जेव्हा पाकं आपली सोडतो कापं, तर तेव्हा ती काय होतात ना की रवा त्याचा पटकन भाजला जातो आणि आतमध्ये जी कापं असतात ना ती कच्ची राहतात. त्याच्यामुळे रव्याचं प्रमाण थोडंसं कमीच घ्या. म्हणजे कुठल्याही रेसिपीजला, म्हणजे आपण सुरणाचे काप करतो, बटाट्याचे काप करतो, तेव्हा तुम्ही रव्याचं प्रमाण कमी घ्या आणि तांदळाच्या पिठाचं प्रमाण जास्त घ्या. तर अशी ही दोन्ही साईडने कुरकुरीत अगदी 5 मिनिटात होतात. याला काही वेगळं वरून झाकून वगैरे ठेवायची, वाफ काढायची पण गरज नसते. अगदी 2 मिनिटात आपली ही कापं तयार होतात. आणि संध्याकाळी तोंडी लावण्यासाठी हा परफेक्ट असा संध्याकाळच्या ताट कंप्लीट करण्यासाठी छान असा ऑप्शन आहे हा. तर बरेच दिवस झाले मला एक कमेंट पेंडिंग होती, म्हणजे आन्सर करायची पेंडिंग होती की ताई तुझ्याकडे जे मिक्स डाळीचं तू बनवून ठेवतेस त्याचं प्रमाण काय.
तर माझ्या ऍक्च्युली नेहमी लक्षात न राहून जातं की म्हटलं या व्हिडिओत सांगेन या व्हिडिओत सांगेन आणि राहूनच जातं. तर डाळी असतात ना त्या शक्यतो आपल्याकडे मूग, मसूर आणि तूर या 3च डाळी असतात. पण कसं होतं आड्यामाड्या 3 डाळी कशा वापरायच्या म्हणून मग मी 4थी डाळ ऍड करते. तर तूर डाळ, मसूर डाळ, मूग डाळ आणि जी विदाऊट सोललेली जी मुगाची डाळ असते ती, म्हणजे अशा 4, म्हणजे जे आपले अख्खे मूग असतात त्याचे अर्धे भाग केलेली जी डाळ मिळते ती, अशा 4 डाळी मी मिक्स करते. ज्याच्यामध्ये मूग डाळ 1 पेला असते, त्याच्यानंतर मसूर डाळ 1 पेला असते, जी विदाऊट सोललेली जी मुगाची डाळ असते ती 1 पेला असते आणि तूर डाळ मात्र कमी असते, ती अर्धा पेला टाकते मी, कारण तूर डाळ थोडी पचायला जड असते त्याच्यामुळे, म्हणून मग ती अर्धा पेला टाकते. नाहीतर मग तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही 4ही प्रपोर्शन इक्वल घ्या किंवा मग तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. पण अशा 4ही डाळी मिक्स असतात ना तर टेस्ट खूप चांगली येते. म्हणजे जेव्हा आपण खिचडी वगैरे करतो ना तर ती टेस्ट खूप छान येते. मी कधीतरी एकदा खिचडीची रेसिपी दाखवेन. परत तृप्तीने सांगितलेली पण जिरा राईस आणि दाल तडका ती एक रेसिपी खूप पेंडिंग मध्ये, म्हणजे ती बरेच महिने झाले सांगते आणि आता तिने सांगायचं पण बंद केलंय की जिरा राईस आणि दाल तडका दाखवता येईल. तर बघू आता जमेल तसं मी शेअर करेन तुमच्याबरोबर. आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या एका छानशा व्लॉग मध्ये भेटे. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.